नमस्कार मित्रांनो, आपले महाजन सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या ITI प्रवेश प्रक्रियेसंदर्भात 3 महत्त्वाचे टप्पे समजून घेणार आहोत. त्यातील आता सुरू असलेल्या तिसऱ्या प्रवेश फेरीचा टप्पा, त्यानंतर येणाऱ्या चौथ्या प्रवेश फेरीचा टप्पा व संस्थास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच काउन्सिलिंग राऊंड याचा देखील टप्पा आपण समजून घेणार आहोत. तसेच ITI मध्ये प्रवेश घेणाऱ्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शेवटची तारीख काय असेल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आत्ताचे हे 3 टप्पे ITI ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इच्छुक ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करता येतील. आता यातील आपण सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या प्रवेश फेरीचा जो टप्पा आहे तो समजून घेणार आहोत. ही तिसरी प्रवेश फेरी सुरू झाल्याची दिनांक 10 ऑगस्ट 2024 आहे. म्हणजे 10 ऑगस्ट पासून ही फेरी जरी सुरू असली तरी ती नोटिफिकेशन नुसार 14 ऑगस्ट रोजी संपणार आहे. परंतु आतापर्यंतच्या पूर्वी झालेल्या 2 फेऱ्यांचा अनुभव पाहता 1 किंवा 2 दिवस आपल्याला या ठिकाणी प्रवेश फेरीसाठी वाढवून दिले जातात. तसा SMS इच्छुक उमेदवारांच्या अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मोबाईलवर येत असतो आणि तो SMS पाहूनच उमेदवारांनी काळजीपूर्वक प्रवेश प्रक्रियेसाठी लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा आहे. आता आपण या प्रवेश फेरीमध्ये विशिष्ट काही मुद्दे आहेत ते मला सांगणे आवश्यक वाटते. यात म्हणजे ऑनलाईन विद्यार्थी ज्या वेळेस ट्रेड भरतो त्याच वेळेस तो ऑप्शन फॉर्म देखील भरत असतो. त्यातील 1 ते 5 क्रमांकाचा जो त्यांनी ट्रेड भरलेला असेल, म्हणजे त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला असेल, विद्यार्थ्याने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार सिस्टीम मध्ये जर त्याला प्राधान्यक्रम 5च्या आतला जर ट्रेड ह्या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये मिळाला असेल तर त्याला ह्या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे हे बंधनकारक राहील. जर त्याच्या काही अडचणीमुळे त्यांनी प्रवेश नाकारला किंवा तो ह्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घ्यायची इच्छा दर्शवित नसेल तर त्यांनी घाबरून जाऊ नये. या ठिकाणी पूर्वी झालेल्या 2 प्रवेश फेऱ्यांमध्ये आपल्याला ऍडमिशन जरी झालेली नसेल त्यांनी देखील या ठिकाणी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुढील काउन्सिलिंग राऊंड मध्ये दिनांक 27/8/24 ची वाट पाहावी. यासाठी आपण व्हिडिओच्या काही कालांतरामध्ये काउन्सिलिंग राऊंड बद्दल माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आता प्रवेश फेरीचा चौथा भाग म्हणजे चौथी प्रवेश फेरी याबद्दल माहिती घेणार आहोत. ही चौथी प्रवेश फेरी 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान राहील. ज्या विद्यार्थ्यांचा तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये अलॉटमेंट झालेले नाही त्यांनी मात्र आता मी ज्या सूचना करणार आहे त्याकडे लक्षपूर्वक समजून घ्यायचे आहे. अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ऍडमिशनच्या साईटवर जाऊन आपल्या लॉग इन ID पासवर्डचा वापर करून त्या ठिकाणी लॉग इन करायचे आहे व लॉग इन मध्ये आपले ऑप्शन वाढवायचे आहेत. पूर्वी भरलेले
ऑप्शन्स किंवा जे ट्रेड आपण टाकलेले असतील त्या ट्रेडमध्ये अजून संख्या वाढवून सिस्टीमला जास्तीत जास्त ट्रेडची संख्या दाखवायची आहे आणि असेच ट्रेड निवडायचे आहेत ज्या ट्रेडमध्ये आपण प्रवेश घेऊ इच्छितात. जर आपण असे ट्रेड निवडले तर चौथ्या प्रवेश फेरीमध्ये कदाचित आपला नंबर लागू शकतो व प्रवेश देखील होऊ शकतो. यासाठी आपण तिसऱ्या प्रवेश फेरीचा जो शेवटचा दिवस असेल त्या दिवसापर्यंत ट्रेडमध्ये बदल करू शकतात. म्हणजे ट्रेड वाढवण्याची तारीख ही तिसऱ्या प्रवेश फेरीची शेवटची तारीख असेल हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहे. थोडक्यात चौथ्या प्रवेश फेरीमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तिसऱ्या प्रवेश फेरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपणास ट्रेड वाढवणे आवश्यक आहे. ट्रेड जेवढे आपण जास्त वाढवू तेवढं आपला नंबर त्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये लागू शकतो. चौथी प्रवेश फेरी मध्ये होणारे प्रवेश हे मेरिट प्रमाणे होणार आहेत. यात मेरिट यादीमध्ये आपण पाहू शकतो की कोणत्याही विद्यार्थ्याला जो प्रवेश दिला जाईल तो त्याच्या 10वीच्या गुणानुसार दिला जाईल. या फेरीत आरक्षणाचा कोणालाही फायदा मिळणार नाही. म्हणून या फेरीला जनरल फेरी असे देखील म्हटले जाते. त्यामुळे या फेरीत जे विद्यार्थी जिल्हाबाह्य आहेत व त्यांना मार्क जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील अलॉटमेंट मिळते व सर्व संस्थेच्या सर्व जागा त्यामुळे भरल्या जाऊ शकतात. त्यामुळे जिल्हाबाह्य विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीच्या ITI मधील जास्तीचे ट्रेड आपल्या लॉग इन मधून 14 ऑगस्ट पर्यंत भरणे गरजेचे आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या पसंतीच्या ITI मध्ये चौथ्या फेरीत प्रवेश मिळू शकतो. आता आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा तिसरा व अंतिम टप्पा. यामध्ये आपल्याला समुपदेशन फेरीबद्दल माहिती मिळणार आहे. काउन्सिलिंग राऊंड मध्ये फॉर्म भरलेले व कोणत्याही ITI मध्ये प्रवेश न घेतलेले विद्यार्थी यात सहभाग घेऊ शकतात. यासाठी प्रवेश इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन नुसार दिनांक 27/8/24 ते 28/8/24 दरम्यान एक महत्वाचे काम करायचे आहे. ते म्हणजे आपल्याला आपल्या लॉग इन मधून संस्थेचे व्हॅकंट शीट रिपोर्ट जनरेट करून त्याची PDF मिळवायची आहे व ज्या संस्थेत आपल्या पसंतीच्या ट्रेडमध्ये जास्त जागा रिकाम्या असतील अशा संस्थेचे नाव निवडायचे आहे. यासाठी आपल्याला 27 ऑगस्ट 11 वाजल्यानंतर आपल्या लॉग इन मधून ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन संस्थेचे नाव निवडायचे आहे. आपण जर संस्थेचे नाव निवडले तरच आपल्याला दिनांक 30 ऑगस्ट रोजी त्या संस्थेत त्यांच्या व्हॅकंट जागा त्यांच्या स्क्रीनवर दाखवल्या जातील व त्यातून आपल्याला पसंतीच्या शीट मिळून आपला प्रवेश आपल्याला निश्चित करता येईल. काउन्सिलिंग राऊंडची ही 5वी फेरी प्रत्येक शासकीय व खासगी संस्थेत वेळापत्रकानुसार होत असते. त्यामुळे ही फेरी शेवटची फेरी आहे व यात आपल्याला ऍडमिशन करायचीच आहे ही भावना आपण ठेवली पाहिजे. तरच आपल्याला यात शिल्लक असलेल्या ट्रेडच्या शीट पैकी एक जागेवर प्रवेश मिळेल. मी आपल्याला सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की कोणत्याही ITI चा जो ट्रेड आहे हा कधीही हलका किंवा भारी नसतो. त्याचे मार्केटमधील डिमांड कधी कमी नसते. या बाबतीत मी आपणास 2 ट्रेडचे उदाहरण देऊ इच्छितो. त्यातील पहिला ट्रेड म्हणजे प्लंबर ट्रेड. प्लंबर हा ट्रेड चे डिमांड कधीही कमी होणार नाही. कारण जोपर्यंत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुरू राहील तोपर्यंत या प्लंबर ट्रेडचे महत्व कायम राहील. दुसरे उदाहरण म्हणजे PPO ट्रेड. जोपर्यंत कंपन्या प्लास्टिकच्या वस्तू बनवत राहतील तोपर्यंत प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर म्हणजेच PPO या ट्रेडचे डिमांड हे वाढतच राहील. तरी आपण या दोन्ही ट्रेडचा देखील प्रवेश घेण्यासाठी जरूर विचार करावा.
यानंतर आपला व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ITI ला प्रवेश घेण्याची इच्छा जरी जागृत होत असेल, तरी ते विद्यार्थी देखील 24/8/24 पर्यंत ITIच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्याचा फायदा घ्यावा व लवकरात लवकर अर्ज करावा. दिनांक 24/8/24 पर्यंत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या ITI मध्ये जाऊन अर्ज देखील तपासून घ्यावा, म्हणजेच अर्ज कन्फर्म करावा. त्यानंतरच ह्या विद्यार्थ्यांना देखील काउन्सिलिंग राऊंडचा फायदा घेता येईल व काउन्सिलिंग राऊंडमध्ये दिनांक 27 व 28 रोजी संस्थेचे नाव निवडून 30 आणि 31 रोजी आपल्याला यात प्रवेश घेता येईल. आता हा व्हिडिओ आपण खूप मोठा केलेला आहे. आपल्याला प्रवेश घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया महाजन सर YouTube चॅनलमध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक यू.